नमस्कार. ओम श्री महालक्ष्मी नमः. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. मी विनय पोद्दार. आज शुक्रवार. मनामध्ये आलं की आज महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यावं आणि मनामध्ये आल्यानंतर ते साध्यही झालं. कारण मुंबईतली महालक्ष्मी अतिशय अप्रोचेबल आहे. पटकन जाता येतं. या देवळाची आख्यायिका एकदम सुंदर आहे. एकदा एका कोळ्याला समुद्रामध्ये 3 मूर्ती सापडल्या. कालिका, महालक्ष्मी आणि सरस्वती. या मूर्ती बनल्या होत्या सोनं, चांदी आणि पितळ यापासून. त्याने त्या घरी नेल्या, मनोभावी पूजा केली आणि त्याला कळलं की आपल्या घराचं वातावरण बदललं गेलंय, पवित्र झालंय, मंगलमय झालंय आणि धनाढ्य पण झालंय. काही वर्षांनी विचार केला की या मंदिराच्या या देवता आहेत, त्या मंदिरात परत जाणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी एका मंदिराची स्थापना केली आणि महालक्ष्मी देवळाची निर्मिती झाली. असे म्हटलं जातं की रामदास स्वामींनी या देवळाची स्थापना केली होती रामनवमीला. 1952 मध्ये या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार केला गेला आणि आजचंही सुंदर स्वरूप तुम्हाला मंदिराचं दिसायला लागलं. मंदिरामध्ये महाराष्ट्रीयन आणि गुजराती या 2 प्रकारची शिल्पकला आपल्याला दिसते. अतिशय सुंदर असं रंगकाम, झुंबरं हे तुम्हाला दिसतील. मनमोहक अशा मूर्ती ह्या नेहमीच मनामध्ये घर करून राहतील. कारण मुंबईची महालक्ष्मी ही लोकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये बसलेली आहे. तिथे गेल्यानंतर भाविक वेगळ्या प्रकारच्या वस्तू देवीला प्रसाद म्हणून जातात. लाल रंग तिचा आवडता, लाल रंगाची ज्वेलरी, ओटी, अर्थातच सुंदर अशी कमळ पुष्प, त्याचप्रमाणे गुलाब, तुळस हे देवीला अर्पण केले जातात. देवीचे आवडते पदार्थ म्हणजेच लाडू, बर्फी, जिलेबी आणि अर्थात गंगाजल आणि लक्ष्मीला आवडणारं हळद आणि कुंकू याचंही तिला प्रसाद म्हणून अर्पण केला जातो. या देवीच्या देवळामध्ये गेल्यानंतर आपल्याला मनाला अत्यंत शांती लाभते आणि मनामधून मंत्राचे स्वर येतात. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री लक्ष्मी नारायण नमः. ओम श्री महालक्ष्मी 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 नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. अर्थातच देवाचं आणि आपलं नातं हे मंत्रामुळं जोडलं जातं. माझ्या मनात असं नेहमी येतं की आपण सर्वांनी मिळून देवाशी नातं निर्माण करूया. त्या लक्ष्मीला तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा. लक्ष्मी विल फॉलो यू. नमस्कार. विनय.